नमस्कार, इझी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आमच्या नवीन घरात पहिल्यांदा रेसिपीचा व्हिडिओ शूट करणार आहे। नवीन घर, पहिला व्हिडिओ म्हणून आपण गोड काहीतरी बनवणार आहोत। मग त्यासाठी आपण बनवणार आहोत एकदम पारंपरिक पद्धतीची गव्हाची लापसी। चला तर मग बनवूया पारंपरिक पद्धतीची गोड अशी गव्हाची लापसी। लापसी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 वाटी जाड गव्हाचा रवा, 1 वाटी गूळ, 2 चमचे तूप, खोबरं, शेंगदाणे, काजू, बदाम आणि वेलची। कढई गरम झाली आहे। आता त्यामध्ये 2 चमचे तूप घालून घ्यायचे। तूप छान वितळले आहे। आता त्यामध्ये 1 वाटी जाड गव्हाचा रवा घालून घ्यायचा। या गव्हाच्या रव्याला दलिया किंवा लापसी पण म्हणतात। तुपामध्ये लापसी चांगली भाजून घ्यायची। खूप लाल भाजायची नाही, नाहीतर आपली लापसी शिजायला खूप वेळ लागतो। लापसी भाजत असताना गॅस कमी करून भाजायची। ज्या वाटीने आपण लापसी घेतली आहे त्या 3 वाट्या भरून पाणी एका टोपात घेऊन ते गरम व्हायला ठेवून द्यायचे। लापसी छान भाजून झाली आहे। बघा, सर्व लापसीचे दाणे कसे पांढरे झाले आहे। इतपत लापसी भाजून घ्यायची। आता भाजलेल्या लापसीमध्ये छान गरम झालेले पाणी ओतून घ्यायचे। पाणी ओतताना पाणी हळूच ओतायचे, नाहीतर हातावर उडू शकते। पाणी टाकून झाले आहे। आता सर्व छान हलवून एकजीव करून घ्यायचे आणि छान उकळी आली आहे। आता त्यामध्ये बारीक कापून घेतलेले ओले खोबरे टाकून घ्यायचे आणि शेंगदाणे टाकून घ्यायचे। शेंगदाणे कच्चेच घेतलेले आहेत, ते आपल्या लापसीमध्ये छान शिजतात। सर्व मिश्रणाला छान उकळी आली आहे। आता त्यामध्ये मी 1 वाटी गूळ टाकून घेणार आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता आणि गुळाऐवजी तुम्ही साखर पण टाकू शकता। आपली लापसी छान मिक्स करून घ्यायची आणि कमी गॅस करून चांगली लापसीला उकळी येऊन द्यायची। आता लापसी छान उकळलेली आहे, ती मस्त अशी मिक्स करून घ्यायची। सर्व लापसी छान मिक्स करून झाली आहे। आता कमी गॅस करून झाकण ठेवून लापसी मंद गॅसवर छान वाफवून घ्यायची। एक वाफ निघली आहे। आता लापसीमधले छान पाणी सर्व आटले आहे। आपली लापसी तयार झाली आहे। गव्हाचा शिरा पण छान शिजला आहे, मस्त असा मऊ शिजला आहे। आपली लापसी तयार झाली आहे। आता आपल्या आवडीनुसार वेलची पावडर, काजू, बदाम टाकून घ्यायचे। काजू बदाम ऑप्शनल आहेत। पारंपरिक पद्धतीच्या लापसीत फक्त शेंगदाणे आणि खोबरे टाकतात। आता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काजू बदाम टाकू शकतात। अशा पद्धतीने एकदम पारंपरिक पद्धतीची लापसी करून बघा। तयार झाली आहे आपली टेस्टी अशी लापसी। कशी वाटली लापसीची रेसिपी हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया असेच एक नवीन रेसिपी घेऊन आणि माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।